प्रकरण 15. सेवाव्रतीचा सेवाभाव. एखादी गोष्ट माणसाच्या नसानसात भिनते तेव्हा त्याला त्याशिवाय दुसरं काही सुचतही नाही आणि दिसतही नाही. त्यामुळे लोकसेवेच्या प्रवासातला एक एक टप्पा पार करत पुढे जाताना लोकजीवन अधिक सुकर करण्याकरता आपण आणखी काय करू शकतो याचा त्या साकल्याने विचार करत असत. त्यातूनच अनेक नव्या संकल्पना जन्माला येत आणि मग त्या प्रत्यक्षात उतरवण्याची धडपड सुरू होई. मुलीचं स्वप्न साकारायचं म्हणून अट्टाहासानं नर्सिंग कोर्स पूर्ण केला. त्यानंतर ग्रामीण भागातच काम करायचं ठरवून देवरुखसारख्या आडवळणाच्या गावात दवाखाना सुरू केला. इथे कोणी येईना म्हणून घरोघरी जाऊन बाळणपण केली आणि लोकांमध्ये परिवर्तन घडवत त्यांना दवाखान्याकडे आणलं. त्यात गरजेनुसार सुविधा वाढवत एक परिपूर्ण रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी उभं केलं. मग त्या ठिकाणी होणारी गर्दी त्यांना अस्वस्थ करायला लागली. कारण कुटुंबातल्या कोणा एकाला बरं वाटत नसेल तर त्याच्या मागे अख्खं कुटुंब धावत राहतं. दवाखान्यात उपचार घेणाऱ्या एका रुग्णामागे त्याच्या घरातल्या इतरांनाही हातातली कामं टाकून खोळंबून राहावं लागतं. त्यातून दवाखान्यातली गर्दी वाढते आणि त्याचा ताण व्यवस्थापनावर जसा येतो तसाच तो एका रुग्णामुळे त्याच्या कुटुंबावर केवढा तरी येतो. अगदी लांब लांबच्या खेड्यातले लोक मोठ्या विश्वासानं मातृमंदिरच्या दवाखान्यात येतात. त्यासाठी त्यांना किती तयारी करावी लागत असेल. अगदी किरकोळ आजारपणातही केवढी धावपळ करावी लागत असेल असा विचार मावशींच्या डोक्यात अनेकदा येत असे. पेशंट बरोबर येणाऱ्या नातेवाईकांचे दगदगीने होणारे हालही त्यांना कळायचे. एके दिवशी ह्या विचारातच त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण आपला दवाखानाच गावोगावी नेला तर, म्हणजे ठराविक दिवशी ठराविक गावात आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायची. त्यामुळे अगदीच तातडीचं असल्याशिवाय लोकांना देवरुखला येण्याची गरज पडणार नाही. शिवाय मातृमंदिरमधली अनावश्यक गर्दीही टाळता येईल. फिरत्या दवाखान्याची योजना मावशीने तयार करून ठेवली आणि रात्री जेवणासाठी सर्वजण साम्यकुलात जमलेले असताना डॉक्टर्स आणि स्टाफ समोर ती ठेवली. सर्वांनीच ही कल्पना उचलून धरली आणि ही नवीन कल्पना राबवण्यासाठी सारेजण सज्ज झाले. काही दिवसातच फिरत्या दवाखान्याची योजना अंमलात आणण्याचा निर्णय झाला. ही गोष्ट आहे 1964-65 सालातली. मातृमंदिर देवरुख हॉस्पिटलमध्ये सभोवतालच्या 20-25 किलोमीटर परिसरातील रुग्ण येत. दिवसभर थांबत. काही वेळा डॉक्टर उपलब्ध नसत. अशा वेळी त्यांना एवढ्या लांबचा हेलपाटा बसत असे. ह्या सगळ्यावर उपाय शोधणारा मावशींचा हा नवा फॉर्म्युला तयार झाला. डॉक्टर गोरे आणि सहकाऱ्यांच्या वतीने त्यांनी एक प्लॅन तयार केला. संस्थेकडे रुग्णवाहिका आलेली होती. या मोबाईल व्हॅनचा उपयोग करत फिरता दवाखाना सुरू करायचा. त्यासाठी गावोगावी उपकेंद्र सुरू करायची. त्या उपकेंद्रांवर ठरलेल्या दिवशी आपली व्हॅन जाईल. मग लोक तिथे येऊन उपचार घेतील, अशी ती योजना होती. एकदा निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागता कामा नये, हा मावशींचा नियम होता. त्यामुळे मातृमंदिर परिवाराशी जोडल्या गेलेल्या भोवतालच्या 40-50 गावामधून कामाला सुरुवात झाली. या गावातल्या विविध संस्था, कार्यकर्ते, नागरिक, सरपंच यांच्या माध्यमातून त्या त्या गावात उपकेंद्रांच्या जागेची व्यवस्था करण्यात आली. त्यातून कोसुम, बुरंबी, कसबा, फणसवणे, कडवई, धामणी, देवळे, वांझोळे, मोर्डे, मुशी, साखरपा, दाभोळे, शिपोशी अशा अनेक गावांमधून मातृमंदिरची उपकेंद्र सुरू झाली. या फिरत्या रुग्णालयात एक वैद्यकीय अधिकारी आणि एक परिचारिका असे. आठवड्यातून एकदा, कधी दोनदा ह्या केंद्रावर व्हॅन जात आणि तिथल्या रुग्णांना तपासून औषधोपचार करत. कोणी गंभीर पेशंट या उपकेंद्रांवर आला तर त्याला त्याच गाडीतून देवरुखला आणलं जाई आणि रितसर ऍडमिट करून त्यावर उपचार केले जात. या योजनेला गावकऱ्यांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. मातृमंदिरच्या ह्या उपक्रमामुळे सगळेच गावकरी आनंदून गेले होते. आमचा इतक्या लांबचा प्रवास वाचवलात आणि आमच्या दारापाशी दवाखाना आणलात म्हणून जो तो मावशींना मनोभावे दुवा देत होता. पहिल्याच वर्षात या फिरत्या दवाखान्याने जवळपास 8,000 रुग्णांना तपासल्याची नोंद झाली. त्याचा परिणाम हॉस्पिटलमधल्या ओपीडीवरचा ताण कमी झाला आणि डॉक्टरांना
IPD विभागातील रुग्णांकडे अधिक लक्ष देण्यासाठी वेळ मिळू लागला. त्याचबरोबर सर्वसामान्यांचा मातृमंदिरवरील विश्वास अधिक वृद्धिंगत होत गेला. ह्यात मावशींच्या रुग्णप्रेमाचा आणि त्यांच्याप्रती असणाऱ्या सेवाव्रतीचा फार मोठा वाटा आहे. योग्य वेळी आवश्यक ती सेवा येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मिळालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कोणताच रुग्ण चांगल्या सेवेपासून वंचित राहता कामा नये, हा मावशींचा अलिखित नियम होता. त्यावर त्यांचं बारीक लक्षही असायचं. त्यामुळे मातृमंदिरच्या आरोग्य संकुलात आलेला कोणताच रुग्ण कोणत्याही कारणाने कधीही सेवेशिवाय परत गेला नाही. पैशाअभावी दवाखान्याची फी भरता आली नाही तरी उपचार केले जायचे. खरं म्हणजे ग्रामीण कष्टकरी वर्गाला परवडेल अशीच फी रुग्णांकडून आकारली जात होती. त्यातूनही काही रुग्णांना दवाखान्याचा खर्च झेपायचा नाही. तेव्हा रुग्ण मावशीकडे आपली अडचण घेऊन यायचे. साम्य गुलत भेटायला आलेल्या अशा रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मावशी कधीच नाराज करायच्या नाहीत. काळजी करू नकोस, पैसे नाहीत म्हणून पेशंटवरचे उपचार थांबणार नाहीत, असं म्हणत भेटायला आलेल्या व्यक्तीच्या हाती त्या गाजराची वडी ठेवत आणि त्याचं तोंड गोड करत, आनंदाने जगा आणि जमल्यास दुसऱ्यासाठी काही चांगलं काम करा, असा संदेश त्या आपल्या ह्या कृतीतून देत. मावशींना भेटणाऱ्या प्रत्येकालाच त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचा अनुभव यायचा. पण कधीकधी त्यांचा हा स्वभाव त्यांच्याच अंगलट येई. मावशींनी आजवर परिसरातल्या अनेक लेकीबाळींची बाळणपणं अगदी आईच्या मायेने केली होती. आता त्यांच्या मुली बाळणपणासाठी मातृमंदिरमध्ये येऊ लागल्या आणि सगळ्यांनाच मावशींकडून बाळणपण करून घ्यायचं असायचं. अर्थात तज्ज्ञ निष्णात डॉक्टरांची एक चांगली टीम रुग्णालयात असल्याने कोणाला कसली चिंता करण्याचं कारण नव्हतं. तरीही काही पेशंट्सना डिलिव्हरीच्या वेळी मावशी जवळ असाव्यात असं वाटायचं. गरजेनुसार मावशी थांबायच्याही, परंतु एखाद्या गुंतागुंतीच्या केसमध्ये रुग्णाला रत्नागिरीसारख्या ठिकाणी पाठवण्याशिवाय पर्याय नसायचा. अशा वेळी कोणी मावशीच हव्यात आणि आम्ही मातृमंदिर सोडून कुठेच जाणार नाही असा आग्रह करायच्या, तेव्हा मात्र परिस्थिती कठीण व्हायची. विशेषतः डॉक्टरांची अशा वेळी मोठी अडचण व्हायची. एकदा एक अशीच घटना घडली. ट्युबल प्रेग्नन्सीची केस होती. ह्यात गर्भाशयाच्या बाहेरील नलिकेमध्ये गर्भाची वाढ झालेली असते. त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असंही म्हणतात. अशा केसमध्ये गर्भाची वाढ जशी होत जाते तशी ती नलिका ताणली जाते. काही वेळा ती नलिका फाटते आणि पोटात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. ह्यात रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यावेळी मातृमंदिरच्या प्रसूतिगृहाची जबाबदारी डॉक्टर वाघबाई यांच्याकडे होती. त्यांनी हा पेशंट रत्नागिरीला हलवावा लागेल असा निर्णय घेतला. तसं पेशंटच्या नातेवाईकांना कळवलं, पण ते त्याला तयार नव्हते. आम्हाला आमच्या पेशंटची डिलिव्हरी इथेच मावशींच्याच देखरेखीखाली करायची आहे, आम्ही कुठेही जाणार नाही असं ते म्हणायला लागले. मावशींनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नव्हते. कारण मावशी बरोबर असतील तर सारं सुरळीत पार पडेल असा त्यांना विश्वास होता. कोणाला नाराज करायचं नाही आणि लोक इतक्या विश्वासाने आपल्याकडे येत आहेत तर तो सार्थही करून दाखवला पाहिजे, ही मावशींची भूमिका असायची. त्यामुळे त्यांनी डॉक्टर वाघबाईंना ऑपरेशनची तयारी करायला सांगितलं. ऑपरेशन थिएटरमध्ये मावशी येईपर्यंत सर्वांचीच घालमेल सुरू होती. मावशी आल्यावर सगळे स्थिरावले. रुग्ण स्त्रीला तर अगदीच आनंद झाला. त्या आनंदातच ती ऑपरेशनला सामोरी गेली. वास्तविक ही शस्त्रक्रिया जरा अवघड होती. त्यात देवरूखमध्ये भूलतज्ञ उपलब्ध नव्हता. त्यामुळे डॉक्टर वाघ जरा काळजीत होत्या. परंतु मावशींना त्यांच्या ज्ञानावर आणि कौशल्यावर पूर्ण विश्वास होता. मावशींनी दाखवलेल्या या विश्वासावर वाघबाईंनी डॉक्टर महेंद्र मोहन यांचं सहाय्य घेत ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या प्रवासात अशा अनेक घटना नेहमीच घडत गेल्या आणि त्या घटनांमधून परस्परांवरचा विश्वास अधिक वृद्धिंगत होत गेला. त्यातूनच एक चांगली सेवा देणारं, आधुनिक सोयीसुविधा असणारं आरोग्य केंद्र मातृमंदिरच्या रूपानं देवरूखसारख्या गावात उभं राहू शकलं. इतकंच नाही तर लोकजीवन उन्नत करणारे अनेक उपक्रम पुढे आले. मावशींनी आपलं दुःख बाजूला सारत लोकांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी लोकसेवेचा मार्ग स्वीकारला आणि त्यावरून चालताना
समाजसेवेच्या क्षेत्रात इतिहास घडवला. प्रत्येक संकटात अडचणीच्या काळात आधार देत लोकांना उभं करत राहणं सोपं काम नाही. पण मावशी प्रत्येक वेळी नव्या उत्साहानं मदतीसाठी सज्ज असायच्या. भूकंपाच्या संकटातही त्या मातृमंदिराच्या पडझडीचा विषय बाजूला ठेवत लोकांच्या मदतीला धावून गेल्या होत्या.